तर नाशिकमध्ये भाजपातून बंडखोरी केलेल्या रुची कुंभारकर यांची उमेदवारी कायम राहिली आहे। भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांची रुची कुंभारकर यांना अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी विभागीय कार्यालयामध्ये आणलं होतं। मात्र कुंभारकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला। त्याचवेळी अधिकृत उमेदवार असलेले मच्छिंद्र सानप यांनी कुंभारकर यांना निवडणूक अधिकारी कार्यालयात नेलं। मात्र तोपर्यंत वेळ संपून गेली, त्यामुळे कुंभारकर यांची उमेदवारी कायम राहिली। पक्षासोबत राहायला पाहिजे होतं। आमचं म्हणणं एकच होतं, आले होते ते इथपर्यंत। काय झालं? थोडासा गोंधळ झाला इथे गेटवर, काही कार्यकर्त्यांनी थोडासा गोंधळ घातला, त्याच्यामुळे 1-2 मिनिटं आम्ही त्यांनी त्यांचा अर्ज भरून ठेवलेला होता। आतमध्ये जाऊन सही करायची होती माघारीची, पण 1-2 मिनिटाचं अंतर असल्यामुळे ते थोडंसं दबावाचं काही नाहीये। ते पक्षाचा माणूस आहे, तो काही त्याला दबावात असता तर तो इथपर्यंत आला नसता। ते स्वइच्छेने इथे आलेले होते, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।